देशमुखांच्या हत्येचा कट शिजताना चाटे आणि घुलेमधलं संभाषण समोर आले। केजमधल्या एका ढाब्यावर हत्येचा कट शिजल्याचं समोर आलं। साक्षीदार क्रमांक 1 विष्णू चाटेनं सुदर्शन घुलेला झापलं। तू स्वतःची आणि आमची इज्जत घालवली। तुला प्लांट बंद करायला सांगितला होता, तू हात हलवत परत आला। घुलेनं सांगितलं की कंपनी बंद करणार होतो, पण संतोष देशमुख तिथं पोहोचला। मस्साजोगच्या लोकांनी आम्हाला हाकलून दिलं। यावर चाटेनं सांगितलं की वाल्मिक अण्णा कराडचा निरोप आहे, संतोष देशमुख आडवा येत असेल तर कायमचा धडा शिकवा। यातून जो आमच्या मार्गात येईल त्याचं काय होतो याचा सर्वांना संदेश जाईल। साक्षीदार क्रमांक 2 मी सुदर्शन घुलेच्या गावचाच आहे। सुदर्शन घुले, प्रतीक घुले आणि सुधीर सांगळे या तिघांची गावात मोठी दहशत होती। तिघही वाल्मिक कराडच्या आदेशावर खंडणी गोळा करायचे। सुधीर सांगळेची हॉटेल आहेत, तर सुदर्शन घुले मुकादमीचं काम करायचा। साक्षीदार क्रमांक 3 बीड जिल्ह्यात वर्चस्व राहावं म्हणून कराडनं अनेक टोळ्या तयार केल्या। याद्वारे कंपन्यांकडून खंडणी मागितली जायची। खंडणी न देणाऱ्यांना कंपनी बंद पाडू म्हणून धमकावलं जायचं। या कामात जे अडथळा आणायचे त्यांना जबर मारहाण टोळीद्वारे व्हायची। कराडच्या या दहशतीमुळे कुणीही गुन्हा दाखल करायचं नाही। एखादा पोलीस ठाण्यात गेलास तरी गुन्हा दाखल केला जात नव्हता।